या संदर्भामध्ये, या रेल्वेच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता केंद्र सरकार याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय करू पाहत आहे आणि मार्ग बदलून दुसऱ्या मार्गे रेल्वे नेण्याचा प्रयत्न सुरू दिसतो. या परिसरामध्ये होणारा विमानतळ होऊ शकला नाही. आता ही जी रेल्वे आहे ही काय फक्त प्रवासी वाहतुकीची रेल्वे नव्हती. शेतमाल, फळभाज्या, फळं या सगळ्या वस्तू शिर्डीच्या विमानतळापर्यंत आणि विमानाने परदेशामध्ये पाठवण्याच्या दृष्टिकोनातून ही रेल्वे फार महत्त्वाची होती. आज जर वाहतुकीत पाहिली तर पुण्यावरून नाशिकला जाताना खूप मोठी वाहतुकीची कोंडी होते आणि त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या ट्रक्स, ट्रॉलीज, कंपन्या आहेत चाकणला वगैरे खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळं अडचण तयार होते आणि म्हणून ही रेल्वे जशी शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे, विद्यार्थ्यांसाठी गरजेची आहे, नागरिकांच्यासाठी गरजेची आहे आणि पुणे आणि नाशिक आणि ठाणे, मुंबई असा हा जो ट्रँगल आहे, हा ट्रँगल जोडायचा प्रयत्न या रेल्वेच्या माध्यमातून करायचा आमचा पूर्वीपासूनचा निर्धार आहे आणि तोच निर्धार आम्ही पुढे नेणार आहोत. वेळ प्रसंगी आज आम्ही सगळ्या पक्षांच्या वतीनं हे आंदोलन आयोजित केलेलं होतं. सर्व पक्ष सामील झाले याच्यामध्ये आणि त्याच्यामधून केंद्र सरकारला जनतेच्या भावना कळायला पाहिजे म्हणून आपण हा जो लढा आहे, हा लढा या पुढच्या काळामध्ये देखील असाच आपण चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांनी, बांधवांनी सहकार्य करावं अशी विनंती मी त्यांना करतो आणि ही रेल्वे होण्यासाठी शेवटपर्यंत आमचा लढा चालू आहे. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे एकत्रित आंदोलन होईल का? कारण की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने संगमनेरला एकत्रित मोठ्या पद्धतीने सुरू आहे, पण पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी केले जाते. पुणे जिल्ह्यातली ही जी समिती आहे किंवा आंदोलक आहेत यांच्यात एकही दिसत नाही का हे पुढचं आंदोलन एकत्रित केलं जाईल मोठ्या पद्धतीने? असं आहे की जी रेल्वेची कृती समिती आहे, ती कृती समिती जो कार्यक्रम ठरवेल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. शरद पवार पक्षाचे खासदार उद्या प्रधानमंत्र्यांची भेट घेणार आहेत रेल्वे संदर्भात. हो, त्याच्याशी माझं फोनवर बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की मी उद्या माननीय पंतप्रधानांची भेट घेणार आहे. त्यावेळेला हा प्रश्न मी तिथं मांडेन आणि भेट झाल्यानंतर काय त्याच्यामध्ये होतं आहे ते मी आपल्याला कळवेल आणि आपल्या माध्यमातून किंवा ते थेट तुम्हाला पण कळवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्याला भेट दिली त्यावेळेस तुमची त्याच्याशी चर्चा झाली होती. त्याचबरोबर जो टेक्निकल अहवाल आहे जेएमआरटी बाबतचा हा तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलेला आहे. पुढे राज्य सरकारची आता याबाबत काय भूमिका आहे, काय ठरलंय? राज्य सरकारने याच्यासाठीच तर डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर जेएमआरटीचा प्रश्न स्पष्ट होईल. आंदोलनात जर तोडगा निघाला नाही तर यापुढच्या काळात राज्याचं शिष्टमंडळ स्वतः पंतप्रधानांची भेट घेईल. असं आहे, टप्प्याटप्प्याने ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही करू आणि त्या वेळेला तुम्हाला सांगू. साहेब, जुन्नरमध्ये अदानींचा जो प्रोजेक्ट होता त्याला सुद्धा विरोध होतोय आज ग्रीन एनर्जीचा. तर आज रेल्वे